साधु 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 अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेस पंचांप्रणाम. नालंदा बुद्ध विहार, विष्णुनगर, दिघा या ठिकाणी आज श्रावणी पौर्णिमेनिमित्त आणि वर्षावसानिमित्त मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन रोजीना 8 ते 9:30 पर्यंत होत आहे. आणि या कार्यक्रमात आज उपस्थित सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिका तुम्हा सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून मिलिंद प्रश्न ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करत आहे. मिलिंद प्रश्न प्रकरण दुसरे. मिलिंद प्रश्न प्रकरण दुसरे. आजचा भाग आहे योगी कथा. योगी कथा आजचा भाग आहे. लहान मोठे नियम रद्द किंवा बदलले जाऊ शकतात. बनते नाक्षण भगवान बुद्धांनी म्हटले आहे की हे भिक्खू हो, मी स्वतः कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेऊनच धर्माचा उपदेश करतो. अनुभवा वाचून नव्हे. ह्या उलट विनया संबंधी बोलताना भगवान बुद्ध असे म्हणतात की हे आनंदा, जेव्हा तथागत निघून गेलेले असणार तेव्हा जर भिक्खू संघास योग्य वाटल्यास संघ सामान्य व दुय्यम नियमात बदल करू शकतो. बनते नाक्षण तर मग सामान्य व दुय्यम नियम बनविताना भगवान बुद्धांनी विचार केला नव्हता, कारण आधाराशिवाय काही कारण नसता ते नियम तयार करण्यात आले होते, जेणेकरून त्यांनी ते बदल करण्याची भिक्षू संघात परवानगी दिली होती. बनते नाक्षण अनुभवपूर्वक कोणताही उपदेश तथागत करीत असतात. अनुभव वाचूनच नव्हे तर असे भगवान बुद्धांनी स्वतः सांगितले आहे. हे जर खरे मानले तर लहान मोठ्या नियमात बदल करण्याची त्यांनी भिक्षू संघास अनुमती दिली होती असे म्हणणे खोटे ठरते. आणि खरोखरच त्यांनी सामान्य व दुय्यम नियमात बदल करण्याची संघात अनुमती दिली होती तर तथागत स्वतः कोणत्याही गोष्टीचा प्रथम अनुभव घेऊनच जाणीवपूर्वक धर्माचा उपदेश करतात. अंजानपणे नाही असे म्हणणे खोटे ठरते. बनते हे सुद्धा एक बिकटच असे कोडे आहे. असे अत्यंत सूक्ष्म, खोल आणि कठीण कोडे आपणास विचारित आहे. हे सुद्धा आपल्या ज्ञानबळाचा परिचय देऊन याचा सविस्तर उलगडा करावा. महाराज भगवान बुद्धाने वर उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही विधाने खरी आहेत. विनयाचा सिद्धांत मांडला असता त्यांनी म्हटले होते की हे आनंद, तथागत निघून गेल्यानंतर जर संघास योग्य वाटत असल्यास संघ सामान्य व दुय्यम नियमात बदल करू शकतो. तेव्हा असे केवळ त्यांनी भिक्षू लोकांची परीक्षा घेण्यासाठीच म्हटले होते, जेणेकरून पहावे की भिक्षू लोक यावर काय विचार करतात. ते खरच विनयात बदल घडून आणतात की त्यावर ते दृढ राहतात, हेच त्यांना पाहायचे होते. महाराज समजा कुणी एक चक्रवर्ती राजा आपल्या पुत्रास म्हणाला, हे प्रिय पुत्रांनो, हा एवढा मोठा अवाढव्य देश चारही समुद्रापर्यंत पसरलेला आहे. त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या सैन्याचा भरोशावर या महान देशाचे रक्षण करणे अशक्य आहे. तेव्हा माझ्या मृत्यूनंतर सीमेवरील प्राप्त तुम्ही स्वतंत्र करून दिलात तर बरे होईल. हे तुम्ही नीट ऐका. महाराज आता तुम्ही सांगा की असे राजांनी सांगितल्यामुळे राजकुमार आपल्या हातात असलेले हे प्रांत स्वतंत्र करून देतील काय.
नाही बनते. राजकुमार हे फार लोभी असतात. अहो एवढीच काय, पण आपल्या राज्याची सीमा अजूनही दुप्पट किंवा तिप्पट वाढवण्याचे प्रयत्न करतील. मग आपल्या हातात असलेला भाग सोडून देणे तर दूरच राहिले. महाराज, याचबरोबर याचे उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षू लोकांची परीक्षा घेण्याच्या उद्देशानेच तसे म्हटले होते. परंतु महाराज, धर्मप्रेमामुळे आणि दुःखातून मुक्तत्व होण्याकरिता बुद्ध भिक्षू निष्ठापूर्वक कर्तव्यबुद्धीने 250 नियमाचे पालन करीत राहणार, 227 नियमाचे पालन करीत राहणार. मग त्यांना सोडून देणे तर दूर राहो, ते वर्ज्य करण्याचेही ध्येय त्यांना कधीच होणार नाही. पंथनाक्षण भगवान बुद्धांनी सामान्य व दुय्यम नियम म्हणून उल्लेख केला हे खरे आहे, परंतु सामान्य व दुय्यम नियम कोणते तेच समजणे कठीण असल्यामुळे भिक्षू लोकांत गोंधळ निर्माण होईल. कदाचित यामुळे निराश होऊन त्यांच्यात आपसात शंका संघर्ष होऊ शकतो. महाराज, आचरणातील दुष्कृत्याच्या दोषासंबंधी सामान्य नियम असून वाचेच्या दोषासंबंधी दुय्यम नियम आहेत. हेच ते सामान्य आणि दुय्यम नियम होत. महाराज, याबाबत पूर्वी सुद्धा भिक्षू लोकांच्या सभेत एकदा शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या. त्या मोठमोठ्या स्थविरांना देखील सामान्य नियम कोणते व दुय्यम नियम कोणते ठरविणे कठीण झाले होते. याशिवायच्या प्रश्नासंबंधी भिक्खू लोक गोंधळून जातील हे तथागताने पूर्वीच दूरदृष्टी जाणून घेतली होती. बनते, तथागतांची आजपर्यंत गुप्त असलेली मनोभावना आज आपण जगापुढे स्पष्टपणे मोडून सकेत वाहून जात असलेल्या संघात निश्चितच तारेल आहे. बनते, तथागतांची आजपर्यंत गुप्त असलेली मनोभावना आज आपण जगापुढे स्पष्टपणे मोडून सकेत वाहून जात असलेल्या संघास निश्चितच तारले आहे. संघाच्या परिस्थितीहून वेगळे परिस्थिती पुढे निर्माण होईल आणि त्यावेळी सामान्य व दुय्यम नियमाचे पालन करण्यात काही अर्थ उरणार नाही, असे भगवान बुद्धास आधीच माहिती होते. त्यावेळेस लोकजीवन, रहन सहन, देश आणि काळ याकडे पाहून तयार करण्यात आलेले नियम बदललेल्या परिस्थितीत कसे काय लागू पडणार हे जाणून तथागतांनी सामान्य दुय्यम नियमात आवश्यकता भासल्यास बदल घडवून आणता येईल असे संघात सांगितले होते. साधु साधु साधु. विषय आहे योगी कथा. नागसेन म्हणतात, भगवान बुद्धांनी म्हटले आहे की भिक्षू हो, मी स्वतः कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याला कारण लावत नाही. मी स्वतः कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याला कारण लावत नाही. म्हणजे मी फुकटशाप कोणतीच गोष्ट बोलत नाही. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा खरोखरच स्वतः त्याग आहे. बुद्धांचा स्वतः त्याग आहे. म्हणजे त्यांनी सर्व कष्ट सहन केले. त्या कष्टाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म पोहोचवलेला आहे. म्हणून हा भगवान बुद्धांचा धम्म विज्ञानावर आधारित आहे. सत्य ते सत्य, म्हणजे या सत्याचे चटके पहिल्यापासूनच सिद्धार्थ गौतमांनी भोगले आहे. आणि तेच चटके, त्या चटक्याच्या आधारित आपल्याला सांगतात की मी जे बोलत आहो ते कोणाच्या सांगण्यावरून नाही, जे बोलत आहो की कोणाच्या ऐकण्यावरून नाही, मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत आणि तेच प्रकारे मी तो धम्म मी स्पष्ट करून सांगत आहो. हे आनंद त्यांचे जवळचे शिष्य होते आणि आनंदाला सांगतात की हे आनंदा, मी गेल्यानंतर माझ्या नंतर जर का संघात बदल करायचं असेल तर काही नियमाचे संघ बदल करू शकते. पण नियम आणि दुप्पट बदल
बदल करू शकतात. कोणते कोणते बदल करू शकतात? दुय्यम नियम आणि वाचेचे नियम. दुय्यम नियम आणि वाचेचे नियम बदल करू शकतात. पण तथागतांचा आजच्या तारखेमध्ये धम्माला किती वर्ष झाले माहित आहे का? आज 2568 साल चालू आहे. तथागताच्या धम्माला 2568 साल चालू आहे. त्या त्रिपिटकामध्ये या बुद्धाच्या कुठल्याही प्रकारे सुत्तामध्ये तचा म अजून करता येत नाही आणि करता येणार नाही. तचा म सुद्धा करता येत नाही आणि करता येणार नाही. एवढं फिटोफिट बुद्धांनी तंतोतंत आपल्यापर्यंत धम्म पोहोचवलेला आहे. म्हणजे या धम्मामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. अजूनही त्या धम्माला नवीनच धम्म म्हटला गेलेला आहे. जेवढा आपण ऐकत राहायचा, जेवढा या धम्माच्या नियमांचा सांग, तर आपल्याला धम्म नवीनच नवीन वाटेल. 2568 साल चालू आहे तरी हा धम्म बुद्धांचा नवीनच आहे. आपण वाचत राहा, नवीनच आहे. आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माला तोड नाही आणि जोड नाही. याचा तै बनवता येत नाही आणि मै बनवता येत नाही. जशा प्रकारे धम्म बुद्धांनी समजावून सांगितलेला आहे सारनाथ मध्ये किंवा आजच्या 2568 साला अगोदर, त्यामध्ये कुठल्याच प्रकारची खोडकाळ करता येत नाही. आणि बुद्धांनी आनंदाला का सांगितलं की आनंदाला सांगण्याचं कारण हे होतं की आनंदा भिक्खू संघाला 227 नियम आहेत. किती नियम आहेत भिक्खू संघाला? 227 नियम आहेत. मग 227 नियमाचं त्यांनी जर पालन केलं बरोबर, 227 नियमाचं भिक्खू संघानं जर पालन केलं बरोबर, तर कोणत्याच नियमाला बदल करता येण्याचं कारणच ठरत नाही. म्हणून भिक्खू संघ नियमावलीचं पालन करतात की नाही हे भिक्खू संघाची पाहणी करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आनंदाला म्हटलेलं आहे. विषय आहे दुर्लक्षणीय प्रश्न. बनते नाक्षण. महाराज म्हणतात बनते नाक्षण. भगवान बुद्ध म्हणाले की हे आनंद, धम्म प्रदेश करीत असता तथागत इतर पंथाच्या आचार्याप्रमाणे काही लपून ठेवत नाहीत. आनंदा लक्षात ठेव. दुर्लक्षणीय प्रश्न. आनंदा बनते नाक्षण. भगवान बुद्ध म्हणाले की महाराज म्हणतात बनते नाक्षण. भगवान गौतम बुद्ध म्हणाले की आनंदा, धम्म प्रदेश करीत असता तथागत इतर पंथाच्या आचाराप्रमाणे काही लपून ठेवत नाही. जे आहे ते स्पष्टपणे सांगत राहतात. तरी पण स्थविर मालुक्य पुत्रांनी प्रश्न विचारले असता तथागतांनी काहीच उत्तर दिले नाहीत. यात दोनच कारणे असू शकतात. कदाचित त्या प्रश्नाची उत्तरे त्यांना माहीत नसेल किंवा माहिती असून सुद्धा दुसऱ्यापासून त्यांनी काहीतरी लपवून ठेवण्याची इच्छा असेल. बनते नाक्षण. धम्मोपदेश करीत असता तथागत काहीही लपवून ठेवत नाही. हे जर खरे असेल तर मालुक्य पुत्राच्या प्रश्नाचे उत्तर तथागतास माहिती नसेल म्हणूनच ते चुप्प राहिले असावे. आणि जर माहिती असेल तर ते त्यांच्यापासून लपून ठेवण्याचे दोष त्यांच्याकडे येतो. बनते हे सुद्धा कोडे आपल्या पुढे मी ठेवत आहे, तरी आपण यांची सविस्तर उकल करून द्यावी. त्यावेळेस स्थविर म्हणतात महाराज, तथागत धम्मोपदेश करीत असता काही एक लपून ठेवत नाहीत असे आनंदाजवळ बोलले होते. हे खरे आहे. तसेच स्थविर मालुक्य पुत्राच्या प्रश्नांची काही त्यांनी उत्तरे दिली नाही. हेही खरे आहे. परंतु त्या प्रश्नाची उत्तरे त्यांना अवगत नव्हती किंवा त्यांना लपून ठेवण्याचे होते हे त्याचे कारण नव्हते. महाराज, कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे देण्याच्या या 4 पद्धती आहेत. एकदा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर सरळ तडक दिले जाते. दुसरा एखादा प्रश्न असाही असतो की त्याचे उत्तर विभाजन करून दिले जाते. आणि तिसरा असाही प्रश्न असतो की त्याचे उत्तर
प्रश्न करून देण्यात येते आणि एखादा प्रश्न असा काही असतो की त्याचे उत्तर मौनानेच द्यावे लागते, म्हणजे दुर्सीला जातो. कोणत्या प्रश्नाचे उत्तर सरळ व तळक दिले जाते तर रूप, वेदना, संध्या, संस्कार आणि विज्ञान हे अनित्य आहेत काय? या प्रश्नाची उत्तरे होय. कोणत्या प्रश्नाची उत्तरे विभाजन करून दिले जाते तर रूप, वेदना, संध्या, संस्कार आणि विज्ञान या प्रकारे अनित्य आहेत काय? ह्या प्रश्नाची उत्तरे होत. कोणत्या प्रश्नाची उत्तरे प्रतिप्रश्न करून दिले जाते तर डोळ्यांनी सवत्स वस्तूचे ज्ञान होते काय? या प्रश्नाचे होय. कोणत्या प्रश्नाचे उत्तर मौनाने उपेक्षा करून दिले जाते तर संसार नित्य आहे, संसाराचा शेवट होईल का? संसाराचा शेवट कोठे आहे? संसाराचा शेवट कोठे नाही काय? संसाराचा कोठे शेवट आहे आणि कोठे शेवट नाही असे काय आहे? ज्यास जीव आत्मा म्हणतात ते शरीर होय काय? जीव आत्मा दुसरा आणि शरीर दुसरे आहे काय? तथागतास महापरिनिर्वाणानंतर अस्तित्व असते काय? तथागतास महापरिनिर्वाणानंतर अस्तित्व नसते काय? तथागतास महापरिनिर्वाणानंतर अस्तित्व असते आणि नसतेही असे आहे काय? तथागतास महापरिनिर्वाणानंतर अस्तित्वच नसते आणि अस्तित्व नसणेच योग्य होय असे आहे काय? हे दुर्लक्षित केले जाणारे प्रश्न होत. महाराज मालुक्य पुत्राच्या प्रश्नाचे असे दुर्लक्ष करून उत्तर दिले जाऊ शकत होते. याच कारणाने भगवान बुद्धाने काहीच उत्तर दिले नाही. असा कसा तो प्रश्न होता की ज्याच्याकडे एकदमच दुर्लक्ष करणे योग्य होते, कारण अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात काही अर्थ निघत नाही किंवा त्यापासून काही कार्यभागही साधल्या जाऊ शकत नाही. म्हणून त्या प्रश्नात एकदम त्याज्य ठरविणेच योग्य होते. अर्थहीन, ज्ञानशून्य अशा गोष्टी कधीच तथागत करीत नाहीत. बरोबर आहे बनते आपले म्हणणे. मालुक्य पुत्राचा प्रश्न असाच होता हे मी मान्य करतो. विषय आहे दुर्लक्षणीय प्रश्न. दुर्लक्षणीय म्हणजे त्या प्रश्नापासून काही घेणंही नाही, काही देणंही नाही. माणसाने कसं बोलावं की त्या बोलामध्ये वजन असलं पाहिजे. माणसाने कसं बोलावं त्या बोलामध्ये वजन असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मी नेहमीच सांगतो की एक उदाहरण, एक उपासिका भांडे घासत आहे. आपण त्या उपासिकापर्यंत गेलो आणि त्या उपासिकाला आपण काय बोलतो की काय करत आहे ग, काय करत आहेस ग. आता आपल्याला दिसून राहिलं ते भांडे घासत आहे म्हणजे तो फुकटचा प्रश्न आहे की नाही विचारणं. दुर्लक्षणे म्हणजे त्यापासून काही घेणंही नाही आणि देणंही नाही. तुम्ही डोळ्यानं जर बघत आहात तर तो प्रश्न फुकटच आहे ना विचारणं. असे प्रश्न. तर एक वेळेस मालुक्य तथागत भगवान गौतम बुद्ध आपला धम्मोपदेश करत होते. तर धम्मोपदेश करत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्याजवळ जे धम्म आहे तो कधी त्यांनी लपवून ठेवलेला नाही. त्यांचा धम्मोपदेश करण्याची पद्धत कशी होती तथागतांची की भिक्खू संघ चालत आहे, बसलेला आहे, जागी आहे, झोपेला आहे, म्हणजे त्यांच्या स्वाधीनाची आवडते ते धम्मोपदेश भिक्खूला संघ सांगत होते. हजारो लोक तथागतांच्या धम्मोपदेश ऐकण्यासाठी, धम्मदेशना ऐकण्यासाठी हजारो लोक उपस्थित राहत. पण बुद्ध हजारो लोकांना काही बोलत नाही. बुद्ध जे भिक्खू संघ बसलेला होता त्या भिक्खू संघावरून उदाहरण देत, म्हणजे त्यांना ऑटोमॅटिक समजत होतं. कोणाला बघून उदाहरण देत होते? तथागत भगवान गौतम बुद्ध भिक्खू संघालाच उदाहरण देऊन ते बोलत होते, म्हणजे ऑटोमॅटिक उपासक आणि उपासिका त्याचा लाभ घेत होते. अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेला शब्द हा लाखो करोडो मोलाचा शब्द होता. ते एकही शब्द त्यांचा फुकट जाऊ देत नाही. भगवान बुद्धांचा असं सांगण्यात येते त्रिपिटकामध्ये की जगामध्ये असे एक व्यक्ती बुद्ध होऊन गेले की त्यांच्यासारखं जास्त या जगामध्ये आजपर्यंतही कोणी बोललेलं नाही. तथागत सिद्धार्थ गौतमाच्या सारखं आजपर्यंत जास्त कोणी बोललेलं नाही.
एक बाजू सांगण्यात येते की सिद्धार्थ बुद्धापेक्षा जास्त अजूनही कोणी या जगामध्ये बोलू शकलो नाही, आणि दुसऱ्या बाजूला पलट आहे अशी की भगवान बुद्ध सर्वात कमी बोललेले आहे. भगवान बुद्ध सर्वात कमी बोललेले आहे. आता कमी बोलले आहे आणि जास्त बोललेला फरक काय? एका बाजूने सांगण्यात येते की भगवान बुद्ध सर्वात जास्त आहे जगामध्ये, जास्त बोलणारा व्यक्ती असेल तर सिद्धार्थ गौतम बुद्ध, सम्यक संबुद्ध. आणि दुसऱ्या बाजूने पलटी मारली तर तेच बाजू सांगितलेली आहे की सिद्धार्थ सम्यक संबुद्ध म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध या जगामध्ये एकदम कमी बोललेले आहे. पण कसे कमी बोलले आणि कसे जास्त बोलले, कसे कमी बोलले आणि कसे जास्त बोलले, म्हणजे ते शून्य खोट्या जे गोष्ट बोलायची आहे तिथंच ते बोलले, आणि जे गोष्ट बोलायची नाही तिथं ते बोलले नाही. भगवान गौतम बुद्ध चालत असता बोलत असता भिक्खू संघाला आपल्या नजरेने सुद्धा बोलत होते. आपणही नजरेने बोलू शकतो. आपणही नजरेने बोलतो की नाही? आपण नजरेने बोलतो की नाही? शब्दाचं काम नाही. बोललो ना आपण नजरेनं, समजलं काय नाही ते. आपण पण नजरे म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध नजरेने बोलत होते, आपल्या हावभावाने सांगत होते, चालता बसता उठता बसता अशा प्रकारे. पण त्या संघामध्ये मालुक्य नावाचे स्थवीर होते, स्थवीर. आणि त्यांनी काही प्रश्न मांडला. तर त्यांनी प्रश्न मांडल्यानंतर ते काही भगवान बुद्ध शांत राहिले. बुद्ध कसे प्रश्न देत माहिती काय? बुद्ध असे उत्तर देत की एक आपण थोडक्यात घेऊया की तथागत भगवान बुद्धांनी त्याच्या दमामध्ये किस्ता गौतमी हिचा पुत्र मरण पावला साप चावून, आणि ते तथागत भगवान गौतम बुद्धाकडे गेली आणि बुद्धांना नमामी केलं आणि आपला पुत्र बाजूनं ठेवला, मृत्यूपुत्र बाजूने ठेवला आणि विचारत आहे की बुद्धो, माझा पुत्र मरण पावला, हा उठत नाही. बरेच झाला सारे लोक म्हणतात मरण पावला, हा उठत नाही, याला जिवंत करा. काही लोकांनी सांगितलं की किस्ता गौतमी पागल झालेली आहे म्हणून बुद्धाकडे गेली तर बुद्ध तिचं सात्वन करतील. आता ते दुःखी म्हणतात ना, दुःखी आहे त्या अंतःकरणाने ते बुद्धाकडे गेली. बुद्धाकडे गेल्यानंतर तेच प्रश्न केला की बुद्धो, माझ्या बाळाला जिवंत केला, हा बाळ 3 घंट्यापासून झोपलेला आहे. बुद्धाने सरळ सांगितलं. बघा शब्द कसे आहेत बुद्धाचे. बुद्धाने सांगितलं, बुद्ध किती कमी बोलले तुम्हाला माहित पडेल. आता बुद्धाने सांगितलं की गौतमी, हा मुलगा आता मरण पावलेला आहे, हा काही उठणारा नाही, पण मायेची छाया बाळासाठी, मायेची छाया ना ते. तर गौतमीने खूप हट्ट धरला की नाही बुद्धो, तुमचंच नाव मोठं आहे, तुम्हीच माझ्या मुलाला जिवंत करू शकता. आता तिचा हट्ट आहे, बुद्धाला ते मान्य करावं लागलं ना. मग बुद्ध म्हणत ठीक आहे, मी सांगतो तुला ते गोष्ट करावं लागेल. म्हणे सांगा काय? तर बुद्धाने सांगितलं की भगिनी, बाजूच्या गावामध्ये जा, म्हणजे गावात जा आणि कोणाच्या घरून तरी एक मुठभर मोहरी घेऊन ये. धान्य, मोहरी नाव आहे, बरोबर आहे. मोहरी, तांदूळ, मोहरी घेऊन ये. मोहरी आपण ते लोणच्यात टाकत नाही का मोहरी, मोहरी घेऊन ये. तर मोहरी घेऊन ये सांगितलं. तर गौतमी खुश झाली. गौतमी आपली बाळाला तिथं झोपवलं आणि ते मोहरी आणण्यासाठी गावात निघाली. बुद्धाने थांबवलं की गौतमी शांत हो, तू अशी धावत जाऊ नको, शांत हो. आणि गौतमी थांबली आणि सांगा बुद्ध काय? तर बुद्ध म्हणतात, गौतमी, तू जर ज्या घरी मोहरी मागशील आणि ते मोहरी घेशील तर घेण्या अगोदर त्यांना एक प्रश्न विचार. कोणता प्रश्न आहे? की तुमच्या घरची मोहरी मी घेत आहो, पण तुमच्या घरी कोणीतरी आजपर्यंत मृत्यू पावला आहे काय? आता गेली धावत, ठीक आहे. आणि एका बाईला म्हणे, बाई ग, माझा पुत्र मरण पावला, मला थोडी मोहरी दे. आता थोडी मोहरी, मुठभर मोहरी का आली? कोणी अर्धा किलो समजा मोहरी आणली आणि पदरात टाकावं. पदर केला पुढे, पदरात टाकावं. तेवढ्यातच गौतमी म्हणते की भगिनी, तुझ्या घरची मोहरी मी घेतो, पण तुझ्या घरात आजपर्यंत कोणाचा मृत्यू झालेला आहे काय? त्यावेळेस गौतमी म्हणते की बाई काय सांगू, 8च दिवस झाले आज माझा सासरा आम्हाला सोडून निघून गेलेला आहे. दुसऱ्या घरी गेली, तस प्रश्न मोहरीचा आणली. पण त्याही बाईने गौतमीने प्रश्न केला की बाई, तुमच्या घरी कोणीतरी मृत्यू पावलेला आहे का? तिने सांगितलं, माझ्या घरात पण सासू गेलेली आहे, 8 झाले, 1 महिना झाले. म्हणजे असं 7 घरी गेली, 7च घर सांगितले ते. 7ही घरी असं तिला माहित पडलं, असं सांगण्यात आलं की 7ही घराचं मधून मृत्यू आहे. म्हणजे तिला समजलं की या जगामध्ये मृत्यू आहे. तशीच वापस आली आणि बुद्धाला नमामी केले. आणि बुद्ध म्हणते, गौतमी,
आता बघा बुद्धांचे शब्द, बुद्ध कसे कमी बोलले आणि कुठे जास्त बोलले आपल्याला माहित पडेल. आणि गौतमी आली, निराश होऊन आली, निराश झाली आणि निराश तर तिथं झाली आणि नंतर बुद्धाजवळ आली. थोडा चेहरा जरा म्हणजे तेजी केला आणि बुद्ध म्हणत, काय झालं गौतमी, काय झालं? तर त्यावेळेस गौतमी म्हणते की बुद्ध, मी जो प्रश्न तुम्हाला टाकलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही न बोलता मला समजलेलं आहे. समजलं बुद्धाची भाषा? म्हणजे त्या एवढे कमी बोलले म्हणजे ते त्यांनी आपण प्रश्न मांडल्यानंतर ते स्वतः आपल्याजवळून उत्तर मागून घेत. समजलं? तर अशा प्रकारे मालुक्य महास्थविरने असेच प्रश्न मांडले होते आणि बुद्ध चुप राहिले. काहून की त्यात अर्थ पाहिजे ना, अर्थ नव्हता सुद्धा समजला. त्यावेळेस महाराज म्हणतात नागसेनांना की बुद्धांना या मालुक्य प्रश्नाचं उत्तर समजत नसेल किंवा समजलं असेल तरी ते त्यांना सांगू शकले नाही. म्हणून मला असं वाटतंय की बुद्ध आपल्या शिष्यांना परिपूर्ण म्हणजे जे आहे ते वाटत नाही, काही लपून ठेवत आहेत. त्यावेळेस नागसेन म्हणतात की बुद्ध कधीच लपून ठेवत नाही. बुद्धांनी जे आहे ते आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. फक्त एवढंच, म्हणून या भिक्खू संघाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की जर मी गेल्यानंतर माझ्या नंतर काही जरी तुम्हाला संघात काही नियम बदली करायचे असले तर तुम्ही नियम बदली करू शकता. पण नियम बदली करायचं अजूनही काम पडलेलं नाही. प्रश्न आहे मृत्यूचे भय. म्हणते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितले आहे की सर्व लोक शिक्षेला घाबरतात, सर्वजण मृत्यू पूर्वे भयभीत होतात. याशिवाय असे म्हटले की अहंत झालेले लोक भीतीचाही पुढे गेलेले असतात. बनते अनंत लोक शिक्षेला घाबरत नाहीत. काय आणि काय हो, दुर्गतीच्या नरकात पडून यातना भोगणारे जीव मृत्यू समय तया दुर्दशेतून सुटका करून घेण्यासाठी देखील घाबरतात काय? बनते सर्व लोक शिक्षेला घाबरतात, सर्वजण मृत्यूकडे भयभीत होतात. असे जर भगवान बुद्धांनी खरोखर सांगितले असेल तर अनंत लोक भीतीच्याही पुढे गेलेले असतात, हे विधान खोटे ठरते. आणि जर अनंत लोक भीतीच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे ते शिक्षेला घाबरत नाहीत, हे विधान खरे मानले तर सर्व लोक शिक्षेला घाबरतात, सर्वजण मृत्यू पुढे भयभीत होतात. या विज्ञानात काही तथ्य उरत नाही. पण हे सुद्धा एक कोडे आपण सोडवून घ्या म्हणून आपणास विनंती करत आहे. त्यावेळेस स्थविर म्हणतात, महाराज, सर्व लोक शिक्षेला घाबरतात. जसे जे भगवान बुद्धांनी सांगितले आहे ते अहंत लोकांच्या वगळूनच, कारण अहंत लोक या विज्ञानाला अपवाद आहेत. त्यांनी जर भयाची कारणेच नष्ट केलेली असतात, मग कुठले आले त्यांच्यात भय? क्लेश शिल्लक आहेत जे आपल्या आत्म्याच्या धर्मजाळात अजून सापडलेले आहेत, जे सुख दुःखाच्या तिरस्काराने इकडे तिकडे व तिकडून इकडे फेकले जातात. त्या सारारिक लोकाविषयीच वेगळे भगवान बुद्धांनी तसे सांगितले होते. महाराज, अनंत लोक आचारगणापासून पूर्णत्व मुक्त झालेले असतात. वेगवेगळ्या योनीतून पुनर्जन्माचा प्रवास त्यांचा सर्वथा अवरुद्ध झाला असतो. आता त्यांना कधीच जन्म घ्यावा लागत नाही. त्यांच्या तृष्णेचे सर्व खांब मोडून पडले असतात. ऐहिक जीवनाबद्दलच्या त्यांच्या सर्व भावना नष्ट झालेल्या असतात. सर्व संस्कार जागीच थांबून जातात. त्याकरिता पाप म्हणजे वाईट, पाप पुण्य विषयाच्या सर्व भावना संपुष्टात आल्या असतात. अविद्या कुठे पडून गेलेली असते. त्यांच्या विज्ञानातील अंकुराची संपूर्ण शक्ती
तीक्ष्ण पावली असते. त्यांचे सर्व क्लेश जळून खाक झालेले असतात. संसारासंबंधी त्यांचे घेणे जाणे एकदमच थांबलेले असते. हेच कारण आहे की भयाची सर्व सेना एकसाथ मिळून त्यावर तुटून पडली तरी अनंत लोक किंचितही घाबरत नाही. महाराज, समजा कुणी एका राजाने फार उंच पदावर असलेला 4 अधिकारी अत्यंत निष्ठावंत, सुप्रसिद्ध, विश्वासू आणि दक्ष आहेत. त्यावेळी राज्यामध्ये एखादी आणीबाणीची परिस्थिती आली असता सर्व लोकांना उद्देशून राजाने असे आदेश काढले की आता सर्व लोकांनी ताबडतोब कर भरायला पाहिजे आणि या कामी पाहणी करण्यासाठी त्या 4 अधिकाऱ्यांना नियुक्त केले पाहिजे. आता तुम्ही सांगा की अशा आणीबाणीच्या काळात एक विशेष प्रकारचा कर भरावा लागणार असल्यामुळे ते अधिकारी भयभीत होतील काय? मुळीच नाही बनते. ते का बरे? बनते त्यांना राज्याचा उंच अशा अधिकारावर नेमलेले आहे, तेव्हा त्यांना विशेष कर भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते या बाबतीपासून सर्वथा मुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांना वडूनच असा आदेश काढण्यात आला आहे की सर्व लोकांना ताबडतोब अमका विषय कर राजवाड्यात येऊन भरावा. महाराज, हेच उदाहरण अनंत लोकांना लागू पडणारे आहे. त्यांना सोडूनच भगवान बुद्धांनी सांगितले होते की शिक्षेला सर्वच लोक घाबरतात, मृत्यूपुढे सर्वच लोक भयभीत होतात. महाराज, अनंत लोकांवर या नियमाचा काहीही परिणाम होत नाही, कारण ज्या कारणामुळे भय उत्पन्न होते ती सर्व कारणे केव्हाच कष्टाने झालेली असतात, नष्ट झालेली असतात. म्हणूनच त्यांच्यात अजून क्लेश शिल्लक आहेत. त्याच लोकांना उद्देशून वरील विधाने केलेली आहे. असे भयभीत अनंत लोकांच्या सावलीला देखील उभे राहू शकत नाही. पंतेनाक्षण, परंतु सर्व लोक असा शब्द प्रयोग योजण्यात आला आहे. या शब्द योजनेनुसार कुणीही मोकळा सुटत नाही. तेव्हा आपण केलेल्या विधानास विशेष बळकटी यावी म्हणून सरळ पुरावा द्यावा. महाराज, समजा एखाद्या गावच्या जहागीरदाराने आपल्या हुजुरास सांगितले की सर्व गावकऱ्यांना ताबडतोब माझ्या समोर एकत्र करा. त्यानुसार नौकराने गावातील चौरस्त्यावर जाऊन दौंडी पिटली की हे समस्त नागरिकांनो ऐका आणि लगेच मालकाच्या वाड्यासमोर एकत्रित व्हा. त्या नौकराचे शब्द कानी पडताच सर्व गावकरी घाईघाईने जहागीरदाराच्या वाड्यात येऊन दाखल झाले आणि म्हणाले, अन्नदाता, गावातील सर्वच लोक आहेत, आता आपण आदेश द्यावा. महाराज, येथे सर्व लोक या शब्द योजनेत गावातील शहाणी व घर प्रमुख लोक असाच याचा अर्थ आहे. म्हणजे हेच लोक तेथे जातात, एवढे लोक माझ्या गावात आहेत असे वाटून जहागीरदाराने समाधान होते. परंतु पुष्कळ लोक वाड्यात आलेले असतात, जसे स्त्रिया, पुरुष, दास, दासी, नौकर, मजूर, कारागीर असलेले, बैल, रेडे, बकरे आणि कुत्री इत्यादी प्राणी. तरी पण त्या समुदायात त्यांची गणती होत नाही. म्हणजेच वरील आज्ञा गावातील कर्त्या आणि घर प्रमुखांना उद्देशूनच केलेली असते. महाराज, याचप्रमाणे सर्व लोक शिक्षेला घाबरतात. मृत्यूमुळे भयभीत होऊन सर्व लोकांची बोबडी वळते. हे तथागतांचे म्हणणे अर्थ लोकांना लागू पडत नाही, कारण अर्थ लोकांचे समस्त उपादानाचे निर्मूलन झाल्यामुळे भयभीत होण्याचे सर्व कारणे आधीच नष्ट झालेली असतात.
अर्थ समजून घेण्याच्या 4 कसोट्या. महाराज, कोणत्याही विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी 4 प्रकारच्या कसोट्या लावल्या जाऊ शकतात. काही विधाने असे असतात की ते सांगितले नसताना त्यांचा अर्थ सुद्धा सविस्तरपणे घ्यावयाचा नसतो. काही विधाने असे असतात की ते सविस्तरपणे सांगितले नसतात, परंतु त्याचा अर्थ मात्र सविस्तरपणे घ्यावा लागतो. काही विधाने असे असतात की ते जरी सविस्तरपणे सांगितले असले तरी त्याचा अर्थ सविस्तरपणे नाही, तर थोडक्यात समजून घ्यावा लागतो. आणि काही असे विधान केलेले असते की ते सविस्तरपणे व्यापक रूपाने सांगितले असतात आणि त्याचा अर्थ सुद्धा सविस्तरपणे ग्रहण करावा लागतो. तेव्हा कोणतेही विधान समजून घेण्याकरिता आधी त्या अर्थशास्त्रीय अर्थश्रेणीय त्याची विभागणी केली पाहिजे. महाराज, कोणतेही विधान त्या त्या अर्थश्रेणीत विभाजन करण्यात 5 प्रकार आहेत. जसे परस्परातील संबंध, बोलण्यातील ऊर्जा, सांगणाऱ्या आचार्याची परंपरा, 4 सांगणाऱ्याचा उद्देश, काय उद्देश समजून घ्यावा, आणि 5 त्या विधानाचा आधार पाहावा. परस्परा संबंध पाहावेत म्हणून सुत्तात हे विधान कोठे आहे किंवा सांगितले आहे याचा संबंध पाहावा. बोलण्यातील रुची पाहावी, म्हणजे ते विधान अन्य सुतात आलेल्या विधानाशी जुळवून पाहावे. सांगणाऱ्याच्या आचार्यांची परंपरा पाहावी, म्हणजे वेगवेगळ्या आचार्यांच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या सिद्धांत चालत आलेला आहे. 4 सांगण्याचा उद्देश काय तो समजून घ्यावा, म्हणजे सांगणाऱ्याच्या बोलण्यातील खोच काय ती समजून घ्यावी. त्या विधानाचा आधार पाहावा, म्हणजेच वरील 4ही बाबी ध्यानात ठेवूनच अर्थ घ्यावा. फार छान बनते नाक्षण, आपण जसे सांगितले ते मला पूर्णपणे समजले. यावरून हे समजले पाहिजे की अनंत लोक त्या नियमाला अपवाद असतात, हे मी मान्य करतो. आणि मृत्यूचे भय इतरांनाच असते, हेच खरे आहे. साधु साधु साधु. विषय मोठा आहे, मोठा विषय मोठा आहे. हा ठीक आहे, फटाफट घेऊया, म्हणजे आपला विषय पक्का झाला पाहिजे, उद्या भारी पडते. बनते आता आपण सांगा की थोडं समजून राहिलं, समजतं पाहिजे, म्हणजे थोडक्यात याचा अर्थ घेऊ आपण समजून. विषय आपला पूर्ण झाला पाहिजे. विषय आहे मृत्यूचे भय. आता मृत्यूचे भय कोणाला वाटते? सर्वांनाच मृत्यूचे भय वाटते. कोणा असं वाटते काय की मला मृत्यू नाही आला पाहिजे, मला मृत्यू नाही आला पाहिजे. म्हातारा झाला तर मृत्यूचे भय आहे, तरुण आहे त्याला मृत्यूचे भय आहे, जवान आहे त्याला मृत्यूचे भय आहे, 6 महिने खाटीवर आहे तरी त्याला मृत्यूचे भय आहे. असं कोणी म्हणते काय की बुद्ध मला मृत्यू आला पाहिजे? असं कोणी म्हणणार आहे काय? मृत्यूचा भयच आहे, मृत्यूचा भयच आहे. पण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. नागसेन म्हणतात की बनते, नागसेन बनतेजी म्हणतात की महाराज, हा मृत्यूचा भय साऱ्या जगाला असेल, हा मृत्यूचा भय साऱ्या जगाला आहे. पण जे स्थवीर आहे, जे अरंत प्राप्त केलेलं आहे, जे अरंत प्राप्त केलेलं आहे त्यांना भय नाही. अर्थ प्राप्त करणारा म्हणजे त्यांना माहित आहे 4 आर्य सत्य आहेत. त्यांना माहित आहे 4 आर्य सत्य आहेत. 4 आर्य सत्य कोणते आहेत? की जगामध्ये दुःख आहे हे कोणी नाकारू शकत नाही. प्रत्येक दुःखाला कारण आहे, यात काही शंकाच नाही. जसं कारण असं दुःख आहे. ठोकर लागली, मृत्यू झाला, कारण कोणतं? तर ठोकर लागली. म्हणजे प्रत्येक दुःखाला कारण आहे आणि प्रत्येक कारण आहे. नंबर 2 झालं. पहिला नंबर काय? 4 आर्य सत्य. जगामध्ये दुःख आहे कोणी नाकारू शकत नाही. दुसरा आर्य सत्य आहे, प्रत्येक दुःखाला कारण आहे. प्रत्येक दुःखाला जे कारण आहे, दुःख आहे ते कारण आहे. भूक लागली तिथे कारण कोणतं आहे? जेवण नाही केलं, म्हणजे कारण आहे. तिसरा आर्य सत्य आहे की हर दुःखावर दवा आहे, हर दुःखावर दवाचा उपयोग केलेला आहे.
आणि चौथा आर्य सत्य आहे की चौथा आर्य सत्य बुद्धाने दाखवलेलं आहे की कोणतंही दुःख असो आपल्यापर्यंत आणि आपल्या कुटुंबापर्यंत येऊ शकत नाही. म्हणजे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख अनुगगामी आहे, निरोध आहे आणि दुःख निरोधाचा उपाय आहे. हे चार आर्य जर सत्य समजले बुद्धांना, ज्यांना हे चार आर्य सत्य कोणाला समजतात? अरहतपद प्राप्त केलं त्यांना, भिक्खूला. तुम्ही जाणता काय? तुम्ही जाणता काय? नाही. तर ज्याला माहित आहे की दुःख आहे, दुसऱ्या भाषेत बुद्धाच्या भाषेत समजून घ्या. बुद्ध म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये अनिच्चावत्त संखारा, अनिच्चावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते सम उपोसमो सुखो. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की जन्म आहे तिथे मृत्यू आहे, मृत्यू अट्टल आहे. यात गरीब नाही, श्रीमंत नाही, राजा नाही, नौकर नाही, लहान नाही, मोठा नाही, म्हातारा नाही आणि जवान नाही. हा मृत्यू आहेच आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे. सर्व प्राणी मात्राच्या विषयामध्ये मृत्यू हा अट्टल आहे. त्या मानव प्राणी जे काही जीवजंतू आहेत मृत्यू आहे. तर याचा अर्थ काय? अनिच्चावत्त संखारा उपादवै धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते समोमो सुखो, ते सम उपो समो सुखो. म्हणजे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आणि उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे. आज बघा ना, डोंगर हिरवा कसा आहे, मे मध्ये कसा होईल डोंगर? एका मातीच्या काळीमध्ये साफ होऊन जाईल. मग एवढं जर समजलं तर मृत्यूची भीती काय? मृत्यूची भीतीच नाही ना. कुठेही लपा, कुठेही लपा, कुठेही लपा. सोन्याचा पिंजरा करा, लोखंडाचा पिंजरा करा, जमिनीत जा, झाडावर बसा, घरात बसा, पण मृत्यू आपल्या सावलीसारखा पाठीशीच आहे. त्याला काळ म्हणतात. जशी आपण चालतो ना, तर जसं आपण चालतो सावली आपली कोणासोबत असते? घरी असते का सावली? आपण चालतो पुढे, सावली आपल्या पाठीमागच आहे. तर मृत्यू हा काळ तो टपूनच आहे. आपण जरा गलती केली की तो आपल्याला सोडत. तो असं म्हणत नाही तुमची सावली मिळा म्हणून, तो असं म्हणत नाही तुमची सावली मिळा म्हणून. तो फक्त टपून बसलेला होता, तो टपून बसलेला असते. म्हणून ज्याला मृत्यू समजते, ज्याला चार आर्य सत्य समजतात, त्याला भीती काय? आजही जाणे, उद्या जाणे. पण मरण पण कसं आलं पाहिजे माहिती आहे ना? मरण पण कसं आलं पाहिजे? मरणाला पण आनंद आला पाहिजे. म्हणून जो भिक्खू संघ 227 नियमाचं पालन करते त्याचं मृत्यू असाच होते. आणि जो पंचशीलाचे पालन नाही करत तर त्यांना घडी घडी दवाखान्यात जावं लागते. हा फरक आहे. समजलं ना? तर फरक आहे की नाही? समजलं ना? तर ज्याला भीती आहे तो चार आर्य सत्य समजून घेत नाही. आणि जे भीत नाही ते भगवान बुद्धाच्या धम्माला धरून आहे. म्हणजे अरहतपद प्राप्त केलेले आहे, अनंत झालेले आहे, त्यांना सर्व दिसून आलेलं आहे. अशा प्रकारे मृत्यूची भीती ते बाळगत नाहीत. आज याला आला, आता याला आला, उद्या याला काही गरज नाही. जेपर्यंत चर्रा गाडी चलतीये, पण घाबरायचं नाही. मृत्यू हा येणारच येणार, यात काही शंका नाही. बनते आता सांगा की नरकाच्या यातना भोगणारे जीव देखील त्यातून अन्यत्र जावे लागेल म्हणून मरणाला भीतात काय? म्हणजेच नरकवासातील अत्यंत कडू व तीक्ष्ण दुःख भोगावे लागणारे नरकीय, ज्याला सर्व अंग प्रत्येक सतत जळत असतात, अत्यंत करूप अशा वेदनामुळे त्यांचे तोंड लाल पिवळे पडले असूनही अतिशय कठीण अशा दुःख यातना सहन करण्याचे त्राण राहिलेले नसतानाही, अत्यंत दयनीय अवस्थेला पोचलेला असतानाही, शोक सागरात बुडालेले असतात, त्यांना अत्यंत तृष्ण आणि धगधगत्या तीक्ष्ण अशा अग्निजाले जाळले जात असून सुद्धा, ज्या नरकात अत्यंत भयानक व घोर आवाज सतत होत असतात, जिकडे तिकडे मुखर अग्नीच्या ज्वालांनी व्यापलेले जीव दृष्टीत पडतात, ज्या नरकीय अग्नीचे भयानक दृश्य तेच चोफेर योजनेपर्यंत पोचलेले आहेत, अशा त्या भयानक अवस्थेतून मुक्त होण्याचे भय त्या नरकीय जीवांना वाटते काय? महाराजांनी प्रश्न केला की म्हणते आता आपण अनंताची गोष्ट जाऊ द्या, पण अनेक जीवजंतू आहेत ना, प्राणी मात्रा, चिडी, मग माकडा, तर यांना माहिती पडते काय? यांना माहिती पडते काय की आपल्याला नरक यातना भोगावं लागतात? यांना माहिती पडत असेल ना की यांना भोगावं लागतात, ते कितीतरी वेदना होतात,
कितीतरी वेदना होतात, त्यांना वेदनाशिवाय काहीच नाही, कारण की त्याला समज नाही, ते वेदना होणारच आहे. वेदना का होतात की कोणत्याही दुःखाला आपण धरून ठेवलं, दुःखाला आपण कंटाळून धरून ठेवलं तर वेदना होतात. ज्या दुःखाला धरून ठेवलं नाही ते वेदना होतच नाही. ज्या दुःखाला आपण धरून ठेवलं नाही ते वेदना होतच नाही. म्हणून भंतेंना महाराज म्हणतात की हे जे काही प्राणी पक्षी आहेत यांना नरकाची जाणीव आहे काय आणि यांना वेदना का होतात. होय महाराज, त्यांनी दुर्दशेत असले तरी, होय महाराज, त्याही दुर्दशेत असले तरी त्या जीवांना मरणाचे भयच वाटते. म्हणजे खूपच काही ते पडेल आहेत तरी त्यांना जीव मरणाच्या शोकावर पडेल आहेत, अंतिम श्वासावर पडेल आहेत तरी त्यांना भीती वाटतेच मरणाची. पंचनाक्षण हे प्राणी एवढ्या घोर यातनात सापडलेले आहेत, त्यांना मृत्यूनंतर कायमची सुटका करून घेण्यासाठी मृत्यूचे भय का वाटते की त्यांना नरकीय यातनाची अवस्था आवडते असे म्हणावे. एवढ्या यातना त्यांना मिळतात तरी ते मृत्यूचा भय त्यांना का वाटते की त्यांना असं वाटत नाही काय की आपण येऊनी बदलावं आणि सुखी व्हावं अशी त्यांना भीती यांना वाटत नाही काय. नाही महाराज, त्यांना नरकवासाच्या यातना आवडत नाही. ते त्यापासून मुक्त होण्यासाठी नेहमी चित्तातूर असतात, परंतु त्यांच्यावर मृत्यूचा इतका धाक बसला आहे की ते मृत्यूच्या नावानेच गर्भगडीतच होतात. पंचनाक्षण मला अजून हे पटत नाही की ते त्यातून सुटण्याकरिता एवढे चिंतातूर असूनही मृत्यूला का भीतात. त्यांच्या इच्छानुसार घडत असलेल्या घटनेबद्दल त्यांनी तर आनंदित व्हायला पाहिजे होते. पुनर्जन्माचे त्यांची कायमची सुटका होणार आहे म्हणते, याशिवाय एखादे दुसरे प्रमाण देऊन माझे समाधान करावे. महाराज म्हणते म्हणतात की एवढी यातना त्यांना भोगावं लागतात आणि त्यांना हे का समजत नाही की आपल्या यातनातून निघून जाऊन आपल्या दुसरा चांगला पुनर्जन्म होईल म्हणून तरी का भयभीत होतात. त्यांना तर असं समजायला पाहिजे की एवढ्या मोठ्या यातना होतात, आपल्या या यातनातून आपण मोकळं व्हावं आणि कोणता तरी पुनर्जन्म होईल त्यामध्ये चांगलं राहू, असं त्यांना का वाटत नाही. त्यावर त्यावर महाराज म्हणतात, मृत्यू ही अशी बाब आहे की नागसेन म्हणतात, महाराज, मृत्यू अशी एक बाब आहे की ज्याच्या नावानेच अज्ञानी लोकांना थरकाप सुटतो व त्याचे भय कधीही विसरतात नाही. महाराज, जे लोक काळ्या नागास, हत्तीस, सिंहास, वाघास, बिबट्यास, अस्वलास, जंगली रेड्यास, तरसात, खोळास, अग्नीस, पाण्यास, काटास आणि तिरास भितात, त्यांना मृत्यू देखील भयानक वाटतो. महाराज, मरणाला असा धाक बसला आहे, ज्यांना अजून चित्तमळ चिटकलेला आहे ते मृत्यूच्या धाकाने गर्भगडीत होऊन मृत्यूला इतके घाबरतात. हेच त्याचे कारण की नरकीय दुर्शेत पडलेले अजूनही ते जीव नरकातून कायमची सुटका करून घेण्यासाठी ते चित्तातूर असतातच, परंतु मृत्यूच्या नावाने त्यांना थरकाप सुटतो. महाराज, एवढा मनुष्याच्या शरीरावर पू भरलेली गाठ असले, महाराज, एखाद्या मनुष्याच्या शरीरावर पू भरलेली गाठ उठवली असले तरी सारखी ठसाठस आहे. त्याच्या वेदनांनी त्रंत्र होऊन त्याने वैद्यास बोलावले. त्या वैद्याने त्याची चिकित्सा करून शस्त्रक्रिया करण्यासाठी, शस्त्र साफ करण्याची, डागाडागीसाठी, सळई गरम करण्यासाठी किंवा घावावर मीठ चोळण्याकरिता दगड पाटावर मीठ बारीक वाटण्याची व्यवस्था केली. महाराज, हे पाहून त्या आजाऱ्यास शस्त्रक्रिया करण्याची, जखमेवर डाग देण्यासाठी किंवा मिठाची बारीक उघडी चोळली जात असता भीती वाटते की नाही. होय म्हणते, त्याला अवश्य भीती वाटते. महाराज, त्याचप्रमाणे आजारातून सुटका करून घेण्याची इच्छा असून देखील त्याचा उपचार करीत असता होणाऱ्या वेदनाती त्यास भय वाटते. त्याचप्रमाणे नरकीय यातनेतून कायमची सुटका करून घेण्यासाठी चिंतादूर असून सुद्धा त्यांना मृत्यूचे भय वाटते. महाराज, एका गुन्हेगारास हातकड्या व बेड्या ठोकून एका अंधार कोठडीत
दाबून ठेवण्यात आले, तो त्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून व्याकुळलेला आहे. अशा स्थितीत त्याला मोकळा करण्याकरिता तुरुंगधारी त्यास बोलावणे पाठवतो. तेव्हा आपल्या गुन्ह्याबद्दल त्याला आठवण होऊन त्या अधिकाऱ्याकडे जाण्याचे त्यास भय नाही का वाटणार? होय बनते, निश्चितच त्यास भय वाटेल. महाराज, याचप्रमाणे नरकीय यातना भोगत असलेला प्राणी त्यातून कायमची सुटका व्हावी म्हणून जरी चिंता दूर असले तरी पण ते नुसत्याच मृत्यूच्या भयाच्या नावाने घाबरतात. पण ते आणखीन एखादे उदाहरण देऊन माझी समजूत घाला, जेणेकरून माझ्यातील शंका पूर्णत्व निघून जाईल. महाराज, समजा एखाद्या माणसास विषारी सर्पाने दंश केला. त्याच्या विषारी तो आता धडाधडा पडू लागला. त्याच्या विषाने तो आता धडाधडा पडू लागला आणि ओरडू लागला. कुणी योगी आपल्या मंत्र शक्तीने त्यांच्या अंगातील सर्व विष परत ओढून घेण्यासाठी त्या सर्पास परत बोलवू लागला. तेव्हा त्याला पुन्हा आपल्याकडे येताना पाहून त्यास भय वाटेल की नाही? होय बनते, निश्चितच त्यास भय वाटेल. महाराज, त्याचप्रमाणे नरकातील घोर यातना भोगणारे प्राणी यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी जरी चिंता दूर असले तरी पण मृत्यूच्या भयाने ते घाबरलेच असतात. बरोबर आहे बनते नाक्षर, आपण असे सांगितले ते तंतोतंत खरे आहे. साधु साधु